आज आपण बनवूया सुका बोंबील तडका। पहिल्यांदा एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया। नंतर त्यामध्ये 7 ते 8 ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। नंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये 2 बेडगी मिरच्या टाकून मिश्रण पुन्हा परतवूया। पाच ते 6 कोकम टाकून मिश्रण ढवळूया। आता यामध्ये 1 वाटी चिरलेला कांदा टाकूया आणि मिश्रण परतून घेऊया। कढईवर झाकण ठेवून मिश्रण शिजू देऊया। 2 मिनिटांनंतर झाकण काढून मिश्रण पुन्हा ढवळूया। आता यामध्ये 1 वाटी चिरलेला टोमॅटो टाकूया आणि मिश्रण पुन्हा परतवून घेऊया। पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवूया। 2 मिनिटांनंतर झाकण उघडून पुन्हा मिश्रण परतवून घेऊया। आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे तिखट टाकून मिश्रण परतून घेऊया। आता यामध्ये 1 वाटी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण टाकूया। नंतर यामध्ये बटाट्याचे काप टाकूया आणि मिश्रण परतून घेऊया। नंतर त्यात सुके बोंबील टाकून मिक्स करून घेऊया। आता चवीनुसार मीठ टाकूया। आवश्यकतेनुसार पाणी ओतून मिश्रण पुन्हा ढवळून घेऊया। कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी शिजू देऊया। आपली गरमागरम सुका बोंबील तडका डिश खाण्यासाठी तयार आहे। अशाच मस्त चटपटीत रेसिपींसाठी माझ्या स्वराज किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेलच्या चिन्हाला क्लिक करायला विसरू नका। ऑल्सो लाईक, कमेंट अँड शेअर। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत ओनली ऑन स्वराज किचन।